कोल्हापूर महानगरपालिकेच्या प्रशासकीय कारभाराचा शहरात मोठ्या प्रमाणात फटका बसल्याचं दिसून येत आहे। शहरातील आरोग्य यंत्रणा तोकडी पडली आहे। अनेक भागात सफाई कामगार येतच नाहीत। काही कर्मचारी हजेरी लावून गायब होतात। मुकादम आरोग्य निरीक्षकांवर वरिष्ठ अधिकाऱ्यांवर वचक नसल्यानं दैनंदिन कचरा उठाव होत नाही। गेल्या कित्येक दिवसांपासून साफसफाई होत नसल्यानं मंगळवार पेठेतील कोष्टी गल्ली परिसरात घाणीचं साम्राज्य पसरलंय। पडक्या घरांमध्ये झाडं वेली वाढून साप किड्यांचं साम्राज्य निर्माण झालंय। गटारीमध्ये घाण तुंबली आहे। दारात घुशी उंदरं मरून पडल्यात। दुर्गंधी पसरली आहे तरीही कुणी लक्ष देत नाही। कालच्या ढगफुटी सदृश्य पावसात गटारी तुंबल्यानं अनेकांच्या घरात पाणी शिरलं। पाण्याबरोबर सगळी घाण घरात शिरली आहे। त्यामुळे इथल्या महिलांच्या महापालिका प्रशासनाविरोधातील संतप्त भावना उफाळून आल्या। खाणाऱ्यांनी खाल्लं, आपली घरं भरली, कोरोनाच्या काळात आम्हाला वाऱ्यावर सोडलं, इथं घुशी उंदरं मरून पडल्यात, बिनवारस झालाय हा बोळ, कुणीतरी वारस द्या, अशा संतप्त भावना नागरिकांनी व्यक्त केल्या। मला घुशी आणि उंदरं मावनात मरून पडल्यात, ते सुद्धा कोणी उचलून ना आम्हाने उचलून टाकायची पाळी यायला लागल्या। मग आता ह्याला काय करायचं सांगा। पूर्ण ड्रेनेज जाम झालेला आहे, वास मारायला लागले आणि गटारी सुद्धा फुल तंबल्यात आणि कुणाचं लक्ष आमच्या बोळा बिनवारस झालाय बोळ। मतदान मागायला सगळे येतात पण ह्या बोळाला बिनवारस झालाय बोळ। आतापर्यंत कोणाची मदत आमच्या बोळाला आलेली नाही आहे। आणि काय सांगू तुम्हाला, इतकं भयानक वाईट वाटतंय। इथं पाणी जाईत नाही, गटारीत पाणी तुंबलं। इथं नळ किती वेळा बघितले, नुसता येतात जरा काढतात आणि जातात तेवढ्यापुरतं, खरं परत कोण लक्ष द्यायलाही नाही इकडं। ह्यो बोळ चव्हाण पॅशेस बिनवारस झालेला आहे, ह्याला कुणीतरी वारस द्या, हीच माझी। कुणी लक्ष देणार। माझं लगीन झाल्यास बघतोय मी, आता माझं 90 सालाला लगीन झालंय तेव्हापासून बघतो ह्या बोळाला कशाची मदत आलेली नाही आहे। एवढं कोरोना आला काय आलं, एखादं सुद्धा धान्याचं पोतं बोळाला नाही। खाणाऱ्यांनी खाल्लीत, आपली घरं भरलीत, पण ह्या बोळाला कोण आलेलं नाही। बिनवारस चव्हाण पॅसेस पडला इथं। आपल्या कोष्टी गल्ली, देवणी गल्ली, चव्हाण पॅसेस या भागामध्ये कुठलाही कर्मचारी येत नाही, काम करत नाही, की आली तर थोडा वेळ इथं थांबतात आणि जातात। कुठल्याही अधिकाऱ्याचं लक्ष नाही। आणि आपल्या भागामध्ये या कचरा गाडी वेळेवर येत नाही, नेऊन टाकायला लागतो आणि तिथं टाकला तरी तिथले नागरिक वळतात, इकडं आणून का टाकताय म्हणून। तेवढं कुठल्याही अधिकारी आपल्या भागाकडे लक्ष देत नाही, मुकादम फिरकत नाही आणि स्वच्छता इथली झाली पाहिजे। एकंदरीत कोल्हापूर महानगरपालिकेच्या सफाई यंत्रणेवर शहरवासियांचा मोठा रोष असलेला दिसून येतोय। त्यामुळं आता तरी आरोग्य यंत्रणेनं जागं होऊन कामाला लागण्याची गरज आहे।